अधिकचा वेळ न घेता चला मित्रांनो, दोन संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. नागेश स्वतःच पहिलं आणि संघाचं सुद्धा पहिलं शतक अर्थातच पॉवर प्लेचं शतक देण्यासाठी आपण जर पाहिलं बॉलिंग मार्क वरती नागेश बॉलिंग मार्क वरती असेल. अगदी क्षेत्ररक्षणाचा विचार केलात तर या बाजूला मिड विकेटला आणि समोरच्या बाजूला लॉंग ऑफ साठी दोन एक्स्ट्रा फिल्डर कॅचिंग पोझिशनसाठी आपण पाहतोय. अगदी महत्वाची काटेकी टक्कर मॅच आता आपण पाहणार आहोत. अर्थातच दोन संघामध्ये ही भिडत असेल. एका बाजूला आपण संघ पाहतोय पोलादपूर संघ अर्थातच जय हनुमान नगर पोलादपूर, तर दुसऱ्या बाजूला संघ असेल दौंड. अगदी पोलादपूर संघाचा जर विचार केलात ना तर कल्पेश आणि अजिंक्य बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कल्पेशचा जर विचार केला ना तर रायगड विभागामधील एक दक्षिण रायगड विभागामधील एक आयकॉनिक खेळाडू, डिस्ट्रिक्ट आयकॉनिक खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि त्या विभागातला पोलाड म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. अर्थातच आपण पाहतोय कल्पेश एक पोलाड या टोपण नावानं क्रिकेट विश्वामधील पोलाड या नावानं रायगड विभागामध्ये त्याला बोललं जातं. त्याच्या नावावरती दोन मोटरसायकल्स आहेत. अगदी सामनावीरचे पुरस्कार आणि मॅन ऑफ द सिरीज साठी दोन बाईक्स त्याच्या नावावरती आहेत आणि एक मोठी 4 व्हीलर सुद्धा त्याच्या नावावरती आहे. अगदी आयकॉनिक खेळाडू रायगड विभागाचा आपण स्ट्राईक वरती पाहतोय. अर्थातच कल्पेश असेल तर नॉन स्ट्राईक वरती आपण पाहतोय अजिंक्यला. नागेश निघाला बॉल क्रमांक पहिला घेऊन. महत्वाची मॅच जय हनुमान नगर पोलादपूर विरुद्ध दौंड. दौंड संघाकडून प्रथम गोलंदाजी करण्यासाठी नागेश आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. प्रत्येक शतकासाठी 5 मिनिटं असतील. 20 मिनिटांमध्ये आपल्याला फर्स्ट इनिंग संपवायची आहे. 10:23 होत आहेत. मॅच क्रमांक पहिला बॉल पडतोय. अगदी पहिल्या चेंडूवरती बॉल हवेमध्ये उभा आहे. पाठीमागच्या रिजन मध्ये अगदी वाऱ्याच्या वेगाने फिल्डर येत आहेत. बॉलचा अगदी फील्ड केल्यानंतर बॉलची फेकी असतापर्यंत नक्कीच या बॉलच्या मागे 2 धावा येत आहेत. अगदी नागेशचा जर विचार केला ना अगदी आयकॉनिक खेळाडू समोर असताना सुद्धा कोणताही दबाव नाहीये. अचूक टप्प्यावरती बॉल फेकतोय आणि पहिल्या चेंडूवरती संधी उपलब्ध केली होती. अप्रतिम गोलंदाजी नागेशचं खूप कौतुक असेल. एका चांगल्या खेळाडूला आयकॉनिक फलंदाजासाठी बॉलिंग करतोय आणि पहिल्या चेंडूवरती अगदी बॉल हवेमध्ये उभा केला होता. पुढील चेंडू असेल. यावेळेस अगदी समोरच्या बाजूला हिट केलाय. अगदी मुख्य व्यासपीठाला सलामी दिली जाते. पहिल्या चेंडूवरती बिग ब्लास्ट येतोय. अगदी मेन स्क्रीनवरती आपण पाहू शकता कल्पेशनं खातं उघडले 6 धावेनं. संघाची सुद्धा खाता म्हणजे या इनिंग मध्ये पहिला षटकार अगदी कल्पेशच्या बॅट मधून येतोय. अप्रतिम फटका. पुढील चेंडू असेल. नागेशवरती हल्ला चढवलाय. यावेळेस आपण पाहतोय अगदी कव्हर्स वरती खेळला फटका. 1 बाउन्स 2 बाउन्स वाऱ्याच्या वेगाने बॉल ट्रॅव्हल करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपण त्या रिजन मध्ये पाहतोय. बॉलची फेकी येते. बॉलची फेकी असतापर्यंत अगदी पाहतोय. एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. अगदी सुरुवातीलाच अजिंक्य स्ट्राईक वरती येईल. पहिला चेंडू फेस करेल आणि 2 फलंदाजांमध्ये चर्चा केली जाते की ज्या पद्धतीनं नागेश गोलंदाजी करतोय ना व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळते. कशा पद्धतीने खेळलं पाहिजे नाही धावफलक पुढे घेतलं पाहिजेत नक्की चर्चा केली जाते. कल्पेश एक महत्वाचा खेळाडू सातत्यानं बोललं जातंय. नेक्स्ट बॉल अजिंक्य असेल स्ट्राईक वरती. यावेळेस अजिंक्यच्या बॅटमधून अगदी बॅट एज घेतली जाते. पाठीमागच्या रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल करतोय. अगदी क्षेत्ररक्षण होईपर्यंत बॉलची फेकी असतापर्यंत 2 धावेचा कॉल दिला होता. अगदी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. महत्वाची मॅच आपण पाहतोय जय हनुमान नगर पोलादपूर. अगदी पोलादपूर संघ अगदी सुरुवातीलाच कल्पेशचा जर आपण विचार केला तर रायगड दक्षिण रायगड विभागाचा पोलाद म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. 2 2 व्हीलर्स आहेत. एक 4 व्हीलर सुद्धा त्यानं या क्रिकेटमध्ये खेळत असताना स्वतःच्या बॅटिंगच्या जोरावरती एक एवढ्या मोठ्यापर्यंत पोहोचलाय. अगदी अभिनंदन असेल. आपल्या जाधववाडीच्या ग्राउंडवरती हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. नागेश अगदी पहिलं शतक हातात एक मोठा फटका जरूर आला मात्र कमबॅक चांगलं केलंय. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. अगदी फील्डमध्ये वारंवार बदल केले जात आहेत. मिड विकेट साठी अगदी आपण पाहतो आणि लॉंग ऑफ साठी 2 फिल्डर पाठीमागच्या रिजन समोरच्या रिजन मध्ये आपण पाहतोय. पुढील चेंडू असेल.
याही चेंडूवरती हल्ला चढवला, हाही बॉल डिस्पॅच केलाय, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, बिग ब्लास्ट अजिंक्यच्या बॅटमधून आलेला हा पहिला ब्लास्ट असेल. अप्रतिम फटका अगदी मेन स्क्रीनवरती आपण पाहताय, अगदी समोरच्या बाजूला बॉल फेकला होता, आडव्या बॅटनं हा फटका खेळला आणि हा बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, अजिंक्यच्या बॅटमधून आला हा पहिला ब्लास्ट. एकूण स्कोर कार्ड जर आपण पाहिलं ना, संघाची धावसंख्या लागते 17 या धावसंख्येवरती. अगदी पहिला पॉवर प्लेच्या शतकावरती हल्ला चढवलाय दौंड संघ. अगदी प्रेशर जाणवतोय की ज्या पद्धतीनं पहिल्या षटकावरती हल्ला चढवलाय नागेश, एक चांगला गोलंदाज, मात्र त्याची जी लढत आहे ना एका आयकॉनिक खेळाडूशी आहे. नक्कीच दोन्ही प्लेअरवरती दबाव असेल, संघावरती दबाव असेल, मात्र दौंड संघ हा दबाव घेणारा नाहीये. अप्रतिम गोलंदाजी करतोय नागेश. पुढील चेंडू असेल, अप्रतिम चेंडू हाताळला अजिंक्य, जागा दाखवली होती, सफल झाला आणि यावेळेस मात्र सरळ यष्ट्यांचा वेध घेतला जातोय. अजिंक्यचा खेळ समाप्त झालाय. अजिंक्य डगआउट मध्ये माघारी. धक्का क्रमांक असेल पहिला, धाव लागतंय धावफलकावरती 17. अगदी मेन स्क्रीन वरती आपण पाहताय, जागा दाखवली होती अजिंक्यनं, अगदी प्रॉपर ब्लॉक केला चेंडू आणि मिडल स्टंप उडवलाय. अप्रतिम गोलंदाजी. मी बोललो होतो नागेश कधीही हार न मानणारा खेळाडू, अगदी समोरच्या बाजूला किती आयकॉनिक खेळाडू असले ना तर कधीही मनातनं न हरणारा, शेवटच्या चेंडू पर्यंत झुंज देणारा खेळाडू आपण स्ट्रायकिंग बॉलरवरती पाहत होतो. अप्रतिम शतक हाताळलं. पहिल्या शतकाचा खेळ समाप्त झालाय. धाव लागले धावफलकावरती 17, गडी बाद झालाय 1. स्वतःचं पहिलं आणि संघाचं पॉवर प्लेचं दुसरं शतक हाताळण्यासाठी रणजित बॉलिंग मार्कवरती येतोय. एका बाजूला आपण पाहिलं तर पुणे जिल्ह्याचा संघ अर्थात दौंड, आणि दुसऱ्या बाजूला आपण संघ जर पाहिलात ना महाबळेश्वरच्या पायथ्याशी, अगदीच प्रतापगडच्या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला पोलादपूर तालुका, आणि हा पोलादपूर तालुक्याचा संघ आपण आपल्या सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यामधील जाधववाडीच्या या मैदानामध्ये आपण खेळताना पाहतोय. कल्पेश असेल स्ट्राईक वरती, रणजित असेल बॉलिंग मार्क वरती. थोडासा बदल नक्कीच पाहतोय. पॉवर प्लेचं दुसरं शतक आहे. अगदी आता पाहतोय आपण थोडासा फिल्डर अगदी डीप मध्ये घेतलाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ साठी 2 फिल्डर अगदी आपण पाहतो या रिजन मध्ये. पहिला चेंडू रणजितचा, अगदी फुलटॉस चेंडू होता, लेग साइडला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला कल्पेशनं. पंचांच्या जमिनीला समांतर होते, अर्थातच वाईट चेंडू पंचांनी घोषित केला. एक्स्ट्रा धाव आपण पाहतोय. अगदी या संपूर्ण टुर्नामेंटसाठी जर आपण पंचांचा विचार केलात ना तर अगदी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अधिकृत पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी अनुभवी पंच आहेत. बॉल क्रमांक दुसरा. याही वेळेस अगदी बॉलला समोरच्या बाजूला खेळलाय. आई बॉल पाहतो, जेल अगदी लाईनवरती टिपला जातोय. कल्पेशचा खेळ या ठिकाणी समाप्त. अप्रतिम गोलंदाजी रणजितने त्याचा खेळ दाखवून दिलाय. ज्या खेळाडूने धुमाकूळ घातला दक्षिण रायगडमध्ये त्याच खेळाडूला बाद करण्यामध्ये यश येतंय. अर्थातच झेल पकडला एक तरुण खेळाडू गणेश, 27 जर्सी क्रमांक. अगदी बॉलला येईपर्यंत तो थांबला, बॉलच्या खाली आला आणि अप्रतिम झेल आपण पाहतोय अगदी मेन स्क्रीन वरती. धक्का क्रमांक असेल दुसरा, धाव लागते धावफलकावरती 18. अप्रतिम झेल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एक नवीन खेळाडू, अगदी तरुण खेळाडू त्या लाईन वरती फिल्डिंग करत होता आणि ज्या पद्धतीने झेल पकडलं ना अप्रतिम झेल होता. अगदी या कल्पेशच्या खेळाबद्दल जर आपण पाहिलं ना, ज्या पद्धतीने तो खेळत होता, अगदी मोठे 2 फटके खेळले होते. मात्र रणजितचं कौतुक करावं लागेल. रणजितचा विचार केला ना तर अप्रतिम चेंडू हाताळला. जाळं अगदी विणलं होतं त्यानं, जाळं फेकलं, गोलंदाजानं मासा अचूक अडकला. मोठा फटका मारण्याच्या नादात कल्पेश मात्र तंबूत परतला. अप्रतिम झेल गणेशच्या रिजन मध्ये 27 जर्सी क्रमांक. अप्रतिम झेल. धक्का क्रमांक बसला दुसरा. अगदी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे अविनाश. अविनाश येतो बॅटिंग करण्यासाठी.
कल्पेश अगदी स्वतःवरती नाराज असेल. ज्या पद्धतीने विकेट खेळत होती ना, अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत जो खेळला असताना तर नक्कीच एक चांगली धावसंख्या उभी राहिली असते. अगदी पहिल्या दिवसाचा जर आपण विचार केला ना, दुपारच्या सत्रामध्ये अगदी 82 धावापर्यंत फर्स्ट इनिंग बनवल्या होत्या. पहिलं सत्र मात्र सकाळच्या वेळेस आहे ना, विकेट एकदम स्लो खेळते, लो स्कोरिंग मॅचेस होतात, आपण कालच्या दिवसामध्ये पाहिलं होतं. यावेळेस आपण पाहतोय अगदी अचूक टप्प्यावरती बॉल फेकला होता. अगदी बॉलर नाराज आहेत की ज्या पद्धतीने बॉलची फेकी केली होती ना, बॅट एज लागली होती, नक्कीच लागली होती. आणि आपण पाहतोय की बॉलर सुद्धा नाराज आहेत की असे झेल मित्रांनो घ्यावे लागतील, कारण मोठी स्पर्धा आहे. अगदी 50,000 रुपयाचं कॅश प्राईज आपल्याला या टुर्नामेंटसाठी पाहायला मिळत आहे. अगदीच मोठी टुर्नामेंट आहे. अशा क्रुशल मोमेंटवरती झेल सुटणं नक्की दौंड संघासाठी फायद्याचं नसेल. पुढील बॉल असेल, स्ट्रायकर अगदी रेडी आहेत. रणजित पुन्हा एकदा निघालाय. यावेळेस सुद्धा अगदी समोरच्या बाजूला बॉल फेकला होता, प्रॉपर इनसाइड आउटचा फटका गॅप मध्ये जातोय. अगदी बॉल वाऱ्याने ट्रॅव्हल करतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. बॉलची फेकी सुद्धा अचूक करतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण गणेश. अब तो छा गए गुरु. ज्या पद्धतीने झेल पकडलाय, ज्या पद्धतीने बॉलचा पिछा करतोय, बॉलची फेकी अगदी अचूक येते. अगदी हा तरुण खेळाडूचं कौतुक असेल. अर्थातच दौंड संघाकडून हा खेळाडू आपण पाहायला मिळतोय. अगदी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुका आणि दौंड तालुक्याचा हा संघ आपण या मैदानामध्ये पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी. पुढील चेंडू असेल, यावेळेस अगदी बॅटची एज घेतली जाते. स्लिपच्या बाजूने अगदी गल्लीमधून हा बॉल ट्रॅव्हल करतोय. थोडीशी मिसफिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. एक धाव बॉलच्या पाठीमागे कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न केला जातोय. अगदी दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते. अगदी आपण जर पाहिलं तर वारंवार बॅटची एज घेतली जाते. अचूक टप्प्यावरती बॉल फेकला जातोय. अगदी या बॉलच्या पाठीमागे सुद्धा 2 धावा येत आहेत. एक महत्वाची इनिंग खेळताना आपण पाहतोय. अविनाश पुढील चेंडू असेल, रणजित पुन्हा एकदा निघालाय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस अगदी ब्लॉक करण्याचा प्रयत्न, जागा दाखवली होती. यावेळेस अगदी आपण पाहिलं तर बॉल अगदी पायावरती जाऊन आदळला. चांगला चेंडू फेकला होता. अगदी थोडासा 19-20 झालं असताना पुन्हा एकदा मिडल स्टंपचा वेध घेतला असता. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अगदी स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 23 धावा लागतात 10 फलकावरती. 2 गडेच्या मोबदल्यामध्ये राईट हँड बॅट्समन येतो. लगेच फील्डमध्ये बदल केला जातोय. अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. स्टँडर्ड क्रिकेट दौंड संघाकडून आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस अगदी प्रॉपर ब्लॉक केलंय, अपील केली जाते. मात्र आपण पाहिलं तर पंचांनी यावेळेस अगदी शतकाची समाप्ती दिली. 2 शतकांचा खेळ समाप्त झाला. अर्थातच पॉवर प्लेची 2 शतक समाप्त झालेत. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर धाव लागतात 10 फलकावरती. 23 घडी बाद होत आहेत 2. अगदी आपण जर पाहिलं ना तर 10:23 आपण इनिंगला सुरुवात केली होती. 2 शतकांचा विचार केला ना तर 10:33 होतात. अगदी 5 मिनिटाला एका शतकाचा वेळ घेतला जातोय. अगदी पंचांनी सांगितलेल्या नियमामध्ये दौंड संघ अगदी बसतोय. दौंड संघाला विनंती असेल की मित्रांनो आपण स्पीडअप करायचंय. टीम मिटिंग जास्त अलाउड नसेल, गाई करायची. आपल्याला अंतिम दिवस आहे मित्रांनो. आपण जर वेळ घेतलात ना तर आपल्याला फायनल अगदी कमी शतकांची खेळावी लागेल. याची नोंद घ्यायची आलेल्या सर्व खेळाडूंनी आणि आलेल्या सर्व संघांनी. अगदी आपण पाहतोय 2 शतकाचा खेळ समाप्त झाला. पॉवर प्लेची शतक समाप्ती झाली. आता फील्ड ओपन केली जाते. आपण जर फील्डचा विचार केलात ना 2 शतकाचा खेळ समाप्त झालाय. आपण फील्ड ओपन करू शकता. लगेच मित्रांनो स्पीडअप करायचंय. अधिकचा वेळ नाही घ्यायचा आहे. स्वतःचं पहिलं आणि संघाचं 3रं शतक हाताळण्यासाठी निशांत बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. स्ट्राइक वरती असेल अविनाश. अगदी लेफ्ट हँड बॅट्समन आहेत. अगदी आपण जर पाहिलं ना अगदी क्षेत्ररक्षण अप्रतिम लावलंय. लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे. एक्स्ट्रा कव्हरला पाठीमागे फिल्डर घेतलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय.
निशांत निघालाय, अगदी तिसरं शतक हाताळण्यासाठी आपण पाहतोय त्याला. यावेळेस अगदी बॉल ब्लॉक केलाय, बॉल अगदी हातामध्ये गेला होता, पॉइंटच्या दिशेला हा चेंडू खेळलेला आहे. या बॉलच्या पाठीमागे एक धाव कंप्लीट केली जाते. स्ट्राइक वरती आपण पाहतोय अगदी नेहाल सुरुवातीला स्ट्राइक वरती येतोय, बराच वेळ नॉन स्ट्राइक वरती उभा होता. यावेळेस मात्र त्याला स्ट्राइक मिळते. स्कोर कार्ड अगदी एका धावेने पुढे सरकलं जातंय. स्पीड अप करायचं मित्रांनो, अधिकचा वेळ नाहीये घ्यायचा आपण. पुढील चेंडू असेल अगदी निशांत, आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती अगदी फुलटॉस चेंडू होता, इनसाइड आउटचा फटका आपण पाहतोय अलॉंग द कार्पेट्स. थोडीशी मिसफिल्डिंग होते, मात्र अगदी समोरच्या बाजूला बॉलची फेकी केली जाते. रनआउटचा प्रयत्न केला असेल, मात्र अगदी विकेट किपर स्वतःवरती नाराज आहेत. अगदी समोरच्या बाजूला बॉल आला, स्टंप थोडे हातापासून लांब राहिले. अप्रतिम थ्रो आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, चांगला बॉलची फेकी आपण पाहिलीत. अगदी या बॉलच्या पाठीमागे सुद्धा जर आपण पाहिलेत ना, नक्कीच 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. अगदी पुढीलचा चेंडू असेल, अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. स्ट्राइक वरती जर आपण पाहिलं ना तर नेहाल येतोय. यावेळेस अगदी फुलटॉस चेंडू होता, समोरच्या बाजूला हिट केला गणेश, बॉल खाली येतोय झेल. यावेळेस मात्र अगदी पाहतोय मी जज केलाय गणेशनं, धावबाद करण्याची संधी पाहतोय आपण समोरच्या बाजूला पुन्हा एकदा उपलब्ध होतोय. अगदी दोन्ही संधी आपण यावेळेस पाहतोय. अगदी गणेशनं पहिला झेल मात्र कल्पेचा अप्रतिम पकडला, यावेळेस मात्र झेल सुटतोय. अगदी संधी उपलब्ध केली होती. या बॉलच्या पाठीमागे जिथे एकही धाव नव्हती ना, त्या पाठीमागे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. निशांत अगदी चांगली गोलंदाजी करतोय, संधी उपलब्ध केली होती, फुलटॉस चेंडू होता, समोरच्या मिड विकेटला फटका खेळा गणेश त्या रिजन मध्ये आहे, मात्र यावेळी जेल सुटला जातोय. या बॉलच्या पाठीमागे धावा येतील 2. एकूण स्कोर कार्ड जर आपण पाहिलं ना तर 28 धावा लागतात त्या फलकावरती. पुढील चेंडू पुन्हा एकदा प्रॉपर ब्लॉक केलाय, अप्रतिम चेंडू हाताळलाय, 1 धाव कंप्लीट केले. वाराच्या वेगाने फिल्डर बॉल खाली येत आहेत. अगदी बॉलची फेकी आपण पाहतोय समोरच्या बाजूला स्ट्रायकरवरती केली जाते. या बॉलच्या पाठीमागे 1 धाव कंप्लीट केली जाते. चांगली गोलंदाजी निशांत, वारंवार संधी उपलब्ध करतायत. अगदी फलंदाजाला मोठा फटका खेळण्याची संधी उपलब्ध केली जात नाहीये. अगदी स्टंप टू स्टंप अटॅक केला जाते, ब्लॉक केलं जातंय, बॉलला गती लावली जाते. अप्रतिम गोलंदाजी. पुढील चेंडू असेल, अगदी निशांचा विचार केला आतापर्यंत 4 चेंडू आहेत, 10 मार्च खर्च केले 6. यावेळेस अगदी फुलटॉस चेंडू होता, अप्रतिम फटका आपण पाहतोय. अगदी सौरव गांगुली स्टाईल न मारलेला फटका, अप्रतिम स्ट्रोक, मैदानाच्या आतमध्ये बॉल डिस्पॅच केलाय सीमा रेषेच्या पलीकडे. या बॉलच्या पाठीमागे धावा येतील षटकार. अविनाशच्या बॅट मध्ये आला हा बिग ब्लास्ट असेल, अविनाश ब्रँडेड फटका आपण पाहतोय. अगदी बॉल ना पायावरती फेकण्याचा प्रयत्न केला होता, फुलटॉस चेंडू घेतला बॅटवरती, अप्रतिम फटका. अगदी 6 धावा येत आहेत. या 6 धावे स्कोर कार्ड पुढे सरकतोय. धावा लागतात धाफलकावरती 35 रन्स ऑन स्कोर बोर्ड, 2 विकेट लॉस. अगदी नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. अगदी लक्ष्मीनगर अहिरे विरुद्ध असेल मोरंबा पावडावाडी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती, आपण मुख्य व्यासपीठावर समोर यायचंय. आपला नाणेफेक केली जाईल. अगदी समोरच्या बाजूला बॉल उडवलाय, पुन्हा एकदा गणेश त्या रिजन मध्ये आहे. याही वेळेस आपण पाहतोय अगदी जेल सुटतोय, संधी उपलब्ध होते, रनआउटची पुन्हा एकदा मिस थ्रो केला जातोय. ज्या चेंडूवरती एकही धाव नव्हती ना, त्या चेंडूवरती आपण पाहतोय अगदी 3 धावा कंप्लीट केलेत. क्रिकेट बघा, आयुष्य असू द्या किंवा क्रिकेट असू द्या, अशा घटना ज्यावेळेस घडतात ना, नक्कीच आपण पाहतोय की एकही धाव नव्हती आणि या बॉलच्या पाठीमागे 3 धावा आल्यात. आपल्याला असे झेल पकडावे लागतील. गणेशनं अगदी 2 झेल सोडलेत, अगदी हातामध्ये कॅच आले होते आणि त्याचा फटका नक्कीच संघाला मिळतोय. अगदी 3ऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावा लागतात धाव फलकावरती 38, गडी बाद होत आहेत 2.
लक्ष्मीनगर ऐरे आणि मोरंबा पवारवाडी दोन्ही संघाला मित्रांनो सॉरी माफ करा, मोरबा पवारवाडी या संघाला विनंती आहे, आपण लगेच संघ नायकांनी इकडे यायचंय. अगदी स्ट्रिक्ट कॉल आहे मित्रांनो, आपल्याला पेनल्टी दिली जाईल. लगेच यायचंय, अधिकचा वेळ लावता. अगदी 3 षटकांचा खेळ आपण या ठिकाणी पाहिल्यात. अगदी 38 धावा लागतात त्या फलकावरती. तीन षटकांचा खेळ या ठिकाणी आपण पाहायला समाप्त झाला आहे. अगदी 90 तरुण मित्र मंडळ आयोजित डिंगडॉंग क्रिकेट क्लब जाधववाडी आयोजित आपण ही बेलदार क्रिकेट स्पर्धा पाहतोय. अगदी यूट्यूबच्या माध्यमातून जर ही पाहिलीत ना स्पर्धा, श्रीनाथ इव्हेंट्स या यूट्यूबच्या चॅनलवरती आपण ही स्पर्धा पाहतोय. अगदी दर्जेदार प्रेक्षेपण, HD प्रेक्षेपण, रिव्ह्यू सिस्टीम अप्रतिम आहे. मी या लाईव्हच्या माध्यमातून सर्व माझ्या यूट्यूबच्या मित्रांना आव्हान करेन की आपण या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कंटिन्यूस या भागामध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी आपल्याला या चॅनलवरती ही स्पर्धा आपण पाहू शकता. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला. आपण 4थं शतक प्रगती पथावरती पाहतो. अगदी स्वतःचं दुसरं आणि संघाचं 4थं शतक हाताळण्यासाठी रणजित बॉलिंग मार्कवरती अविनाश. अगदी आपण पाहतो हेलिकॉप्टर उडवल्या, अलाउन द कार्पेट्स बॉल चालला त्या रिजन मध्ये, फिल्डर बॉल खाली येतात, थोडीशी मिसफिल्डिंग होते, एक धाव कंप्लीट केली जाते, दुसरी ही धाव पूर्ण केली जाते. अगदी या बॉलच्या पाठीमागे 2 धावा येतात. अविनाश सेट ऑन फायर. अगदी चांगली धावसंख्या उभ्या करण्यामध्ये एक मोठा खेळाडू ज्यावेळेस बाद होतो ना, तरी संघातील एका महत्वाच्या फलंदाजाने ती जबाबदारी घ्यायची असते. कल्पेश बाद झाल्यानंतर अविनाशनं ती जबाबदारी घेतली आणि अगदी आपण स्कोर कार्ड जर पाहिलं ना तर 40 धावा लागतात त्या फलकावरती. अजून 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. नक्कीच एक चांगली धावसंख्या उभी केली जाऊ शकते. अगदी सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं ना तर 40 आणि 42 हा लो स्कोर कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला होता. अगदी दिवसभरातल्या पहिल्या सत्रामध्ये 40 स्कोर हा हायस्ट स्कोर होता प्रथम सत्रामध्ये. यावेळेस मात्र जर आपण पाहिलं ना तर अगदी पोलादपूर संघानं आता अगदी 11 चेंडू शेष असताना 40 धावा बनवलेत. येणारे 11 चेंडू खूप महत्वाचे असतील. एक टार्गेट सेट करणारं शतक नक्कीच आपण पाहायला मिळतंय. आधी फील्डमध्ये अविनाशसाठी फील्ड आपण पाहतोय. मिड विकेट, मिड ऑन, लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरला पाठीमागे या बाजूला आपण रिजनमध्ये तो फिल्डर पाहतोय. रणजित पुन्हा एकदा निघालाय. अविनाश आपण पाहतो स्ट्राईक वरती. यावेळेस अगदी खोलवर टप्प्याचा बॉल फेकला होता, प्रॉपर ब्लॉक केलं चेंडू. यावेळेस मात्र एका धावावरती समाधान मानावं लागेल. अगदी निहाल सुरुवातीच्या शतकामध्ये अर्थातच 4थ्या शतकामध्ये पहिला चेंडू निहाल फेस करतोय. बराच वेळ स्ट्राईकवर आपण पाहतोय की अविनाश होता. यावेळेस स्ट्राईक मिळते निहालला. नेक्स्ट बॉल असेल. यावेळेस अगदी आपण पाहतोय अकोट टप्प्याचा अगदी बॅकअप द हँडचा वापर केला होता. बॉलची गती जर आपण पाहिलीत ना अगदी बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. बॅकअप द हँडचा वापर आपण पाहतोय. अगदी अप्रतिम गोलंदाजी रणजित. मोठा फटका खेळू दिला जात नाहीये. अगदी सातत्यानं प्रयत्न केला जातोय अविनाश कडून आणि निहालकडून. मात्र आपण जर पाहिलीत ना दौड संघ अप्रतिम गोलंदाजी. अगदी गणेशनं नाराज केला. अगदी ज्या पद्धतीनं 2 चेंडू त्याच्याकडे आले होते ना झेल, नक्की पकडले असते तर नक्की स्कोर अगदी कमी राहिला असता. यावेळेस मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा रणजित निघालाय.
अगदी प्रॉपर ब्लॉक केले. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका बॉल गॅप मध्ये जातोय. गणेश येतोय वाराच्या वेगानं. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. अगदी समोरच्या बाजूला थ्रो केला जातोय. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा ओव्हर थ्रोच आपण पाहतोय. बॉल चाललाय वाराच्या वेगानं सीमा रेषेच्या पलीकडे. अगदी 2 धावा कंप्लीट केल्या होत्या. रणजितने एक्स्ट्रा प्रयत्न केला आणि या बॉलच्या पाठीमागे एक्स्ट्रा धावा येतात. एकूण स्कोर आपण जर पाहिलेत ना या बॉलच्या पाठीमागे 6 धावा ऍड केल्या जातील. अगदी दौंड संघ ज्या पद्धतीने खेळला ना सुरुवातीचे 3 षटक अप्रतिम खेळला. यावेळेस मात्र संघामध्ये आपण पाहतोय की रणजितने एक्स्ट्रा थ्रो केला. किपर मात्र सावध नव्हता आणि बॉल वाऱ्याच्या वेगाने ट्रॅव्हल केला. ओव्हर थ्रो साठी 4 धावा येतील. की आधीच आपण जर पाहिलं ना की धावा अगदी जात चालल्यात आणि अशा वेळेस आपण थ्रो करतोय. स्वतः कर्जबाजारी आणि शेजारी उसण्यासाठी आपल्या दारात येतात. अशा पद्धतीने आपण पाहतोय. एकूण स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 48 धावा धाव फलकावरती लागतात. 48 धावा आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती. 48 रन्स ऑन स्कोर वर 2 विकेट लॉस. अगदी या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत रणजितनं 4 चेंडू हाताळलेत. यामध्ये पहिल्या चेंडूवरती 2 धावा येतात. दुसऱ्या चेंडूवरती 1 येते. तिसऱ्या चेंडूवरती 1 येते. अगदी चौथ्या चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या आणि ओव्हर थ्रोच्या एकूण 6 धावा लागल्या. पुढील चेंडू असेल. याही वेळेस अगदी प्रॉपर ब्लॉक केलंय. अप्रतिम चेंडू हाताळला. अगदी हिटिंग झोन पासून बॉल अगदी लांब फेकला जातोय. प्रॉपर ब्लॉक केलं जातंय. बॅट आणि पॅडच्या मध्ये बॉल फेकला जातोय. अप्रतिम गोलंदाजी. पुढील चेंडू असेल. स्ट्राईकवरती आपण पाहतोय आणि अविनाश अगदी फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅट फिरवली जाते मात्र अगदी बॉल वेटिंग झोन पासून लांब. समोरच्या बाजूला फील्ड बॉल फेकला. गणेश येतोय त्या रिजन मध्ये. 1 धाव कंप्लीट केले. अगदी पुन्हा एकदा थ्रो आपण पाहतोय. मिस थ्रो होतोय. अगदी बॅकअप चांगला. अगदी दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केला जातोय. यावेळेस आपण पाहतोय ज्या ठिकाणी 1 धाव होते ओव्हर थ्रोच्या माध्यमातून दुसरी ही धाव कंप्लीट केली जाते. षटकाची समाप्ती होते. या 2 धावेने स्कोर कार्ड पुढे सरकतोय. 4 षटकाच्या मोबदल्यामध्ये धाव लागते धाव फलकावरती. 50 गडी बाद होत आहेत 2. पारगाव खंडाळा आपण करेक्शन करतोय. पारगाव खंडाळा विरुद्ध मोरबा पवारवाडी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती. अगदी वारंवार आपल्याला बोलवलं जातं मित्रांनो. आपण लगेच याचे टॉस करण्यासाठी. ओके या ठिकाणी आपण पाहतो अगदी फलंदाज सेल्फ आउट होतोय. चला पंच आपण सेल्फ आउट झालायत ना डिसिजन सांगा. चला आधी काही करा काय.
4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि आपण स्कोर कार्ड जर पाहिले तर 50 धावा आपण पाहतोय. नेहाल असेल स्ट्राईक वरती. अगदी शेवटचे 6 चेंडू महत्वाचे असतील. चला पंच थोडीशी घाई करायची आपण. आपल्याला या अंतिम दिवस आहे आणि सर्व मॅचेस खेळवायचे आहेत. चला घाई करा. फिल्डिंग साठी आपण लगेच आपण आपल्या जागेवरती फील्ड करायसाठी जायचंय. बॉलिंग मार्क वरती जर आपण पाहिलेत ना तर न्यू बॉलर अगदी दाखल होतोय. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतो अगदी स्वतःच पहिलं शतक आणि संघाचं अंतिम शतक अर्थातच 5वं शतक हाताळण्यासाठी आपण पाहतोय ओमकार असेल बॉलिंग मार्कवरती. तर स्ट्राईक वरती जर आपण पाहिलं तर निहाल येतोय. अगदी अविनाशचा जर विचार केला तर 12 चेंडू फेस करताना 26 धावा बनवलेत आणि नेहाल अगदी 5 चेंडू फेस केलेत, 10 बनवले 6. येणारे 6 चेंडू अति महत्वाचे असतील. टार्गेट सेट करणारे चेंडू असतील. चला शेवटचे 6 चेंडू आपण पाहतोय. बॉल क्रमांक असेल पहिला. यावेळेस अगदी आपण पाहतोय पंचांचा इशारा येतोय एक्स्ट्रा द्याव्यासाठी. अर्थातच वाईट पंचांनी घोषित केलाय. एक धाव ऍड होते. अगदी शॉर्ट रनअप आहे. यावेळेस आपण पाहतो पंचांनी अगदी 9 असा घोषित केलेला. अगदी यानंतरचा चेंडू फ्री हिटचा असेल. अगदी सलगचे 2 चेंडू आपण पाहतोय अगदी एक्स्ट्रा धावा आल्या. यावेळेस मात्र पंचांनी नो बॉलचा घोषित केलाय. अर्थातच एक्स्ट्रा धाव लागते त्या फलकावरती. अगदी 52 धावा लागतील स्कोर कार्ड वरती. श्री अतिश मांढरे यांचं सरांचं सुद्धा आगमन. अतिश मांडवे सर यांचं या ठिकाणी आगमन होतं. अगदी मनापासून मनपूर्वक त्यांचं सहर्ष स्वागत असेल. अगदी आपण व्यासपीठावरती बसून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे.
शतक क्रमांक आपण 5 पाहतोय. ओमकार पुन्हा एकदा आपण सज्ज होतोय. अगदी पहिले दोन चेंडू जर पाहिलेत ना ओमकारचे, नक्कीच आपण पाहतोय एक वाईड आणि नो बॉल दिला होता. यावेळेचा नक्कीच नेक्स्ट चेंडू फ्रीडचा असेल. आपण मॅच कडे जातो. अगदी दोन चेंडू आपण पाहिला, अतिरिक्त धावा आल्यात. अगदी आत्ताचा चेंडू फ्रीडचा असेल. स्ट्राईक वरती जर आपण पाहिलं ना, नेहाल स्ट्राईक वरती असेल. अगदी पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू. यावेळेस सुद्धा आपण जर पाहिलं ना, अगदी ऑफ साईडला शफल झाले होते. यावेळी सुद्धा आपण पाहिलं तर एक्स्ट्रा धाव येते. आता जर फ्रीडचे चेंडू लागू असेल, सलगचे दोन चेंडू वाईट आलेत. नेक्स्ट बॉल. यावेळेस अगदी पाहतोय, अगदी चांगला बॉल होता. यावेळेस सुद्धा आपण पाहतोय मिस फिल्डिंग केली जाते आणि हा बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल प्लस 4 धावा. या बॉलच्या पाठीमागे एकूण धावा लागतील 5. अगदी यावेळेस आपण पाहतोय अगदी चांगला टप्पा होता. यावेळेस मात्र पंचांनी बॉल अगदी ग्राह्य धरलाय. अप्रतिम चेंडू हाताळला. अगदी शफल झाले होते. ऑफ साईडला बॉलची फेकी केली. अगदी आपण पाहिलं तर पहिला डॉट अगदी अच्छा रिव्ह्यू साठी घेतलाय वाईट साठी. अगदी मी पाहतोय आपण मुख्य पंचांच्या मध्ये हा रिव्ह्यू चेक केला जाईल. वाईट साठी अगदी अपील येते. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अगदी मुख्य पंचांनी सांगितलं हा योग्य बॉल आहे. आपण शफल झाला होता बॅट्समन. अगदी आपण जर पाहिलं ना, थोडेसे शफल झाले होते. त्यामुळे दुसऱ्या लाईनला अगदी ग्राह्य धरला मुख्य पंचांनी हा बॉल. अगदी अप्रतिम पंच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे पंच आहेत अगदी रविदादा. खूप खूप आपलं स्वागत असेल. अगदी आपण पाहतोय समोरच्या बाजूला पुन्हा एकदा फटका खेळला जातोय. त्या रिजन मध्ये फिल्डर आहेत. यावेळेस आपण पाहतोय हाही बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. अगदी अविनाशनं हल्ला चढवलाय या बॉलवरती. या बॉलला अगदी डिस्पॅच केलंय 6 धावेसाठी. अगदी आपण अपडेट केलं जाते. निहालच्या बॅटमधून हा अगदी बिग ब्लास्ट येतोय. अगदी महत्वाचा षटकार आपण पाहतोय.
अगदी 64 धावा पाहतोय आपण धावफलकावरती. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा लेग साईडला टार्गेट करण्याचा प्रयत्न, अगदी अतिरिक्त धाव येते. त्यावेळेस अगदी समोरच्या बाजूला नेहालने हिट केलाय. हाही बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. अप्रतिम फटका पाहतोय. इनसाइड आउट खेळलेला हा फटका अगदी समोरच्या बाजूला बॉल फेकला होता, डिस्पॅच केलाय. अगदी मेन स्क्रीन मध्ये आपण पाहतोय रिप्लेच्या माध्यमातून. अप्रतिम फटका, इनसाइड आउटचा फटका. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. या बॉलच्या पाठीमागे धावा येतील 6. अगदी संघ पंचांना विनंती आहे की आपल्याकडे जुने बॉल अवेलेबल नाहीयेत, तर अगदी आपण न्यू बॉलच आता घ्यायचा आहे. अगदी स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 71 धावा लागते धावफलकावरती. 71 रन्स ऑन स्कोर बोर्ड. अगदी पुढील चेंडू आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहतोय अगदी लेग साईडला हिट केला. त्या रिजन मध्ये फिल्डर तैनात आहे, गणेश आहे. अगदी बॉल खाली येतोय. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. अगदी या बॉलच्या पाठीमागे सुद्धा आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. पुढील चेंडू यावेळेस अगदी आपण पाहतो मिड विकेटला फटका खेळला. 1 बाउन्स 2 बाउन्स फिल्डर आहे. बॉल खाली येतील. पहिला चेंडू पहिली धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यावेळेस मात्र आपण पाहतो एक धाव कंप्लीट झाली. पंचांचा इशारा आहे, अगदी रिव्ह्यू केला जाईल, चेक केला जाईल. अगदी या बॉलच्या पाठीमाग कंप्लीट धाव येते. विकेट नसेल 2 धावा या बॉलच्या पाठीमाग कंप्लीट केल्या जातात. स्कोर कार्ड आपण पाहिलं तर अगदी वाऱ्याच्या वेगाने ट्रॅव्हल करते. धाव लागतात धावफलकावरती 75. अगदी पुन्हा एकदा आपण पाहतो मिड विकेटला फटका खेळलाय. एक धाव कंप्लीट केले. बॉलची फेकी येते. या बॉलच्या पाठीमागे सुद्धा आपण पाहिलं तर 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. शतकाची समाप्ती होते. अगदी या शतकाचा विचार केला ओंकारच्या तर 27 धावा या शतकामध्ये आल्या. एकूण स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर धाव लागतात धावफलकावरती 77. येणारे 30 चेंडू असतील दौंड संघाला बनवायचे 78. पोलादपूर संघासाठी विनंती असेल की आपण अधिकचा वेळ न घेता लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचं. एका लाईनअप मध्ये आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.
पोलादपूर संघ आपल्यासाठी विनंती असेल अधिकचा वेळ न घेता आपण एका लाईनअप मध्ये आपण मैदानाच्या आतमध्ये यायचंय विनंती असेल आपल्याला दौंड संघ आपण सलामीचे 2 फलंदाज आपण लगेच रेडी करायचे पोलादपूर संघ आपण पाहतोय का लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अगदी आपण जर पाहिलं तर 30 चेंडू फेस करताना त्यांनी अगदी 77 धावा बनवल्या आणि दौंड संघाला आव्हान दिलंय येणाऱ्या 30 चेंडू मध्ये धावा बनवायचे 78 पारगाव खंडाळा विरुद्ध मोरबा पवारवाडी या 2 संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी यायचंय स्कोर कार्ड जर आपण पाहिलं ना तर अगदी 77 धावा लागल्यात 78 धावांचं आव्हान असेल येणारे 30 चेंडू 78 धावा बनवावे लागतील दौंड संघ अगदी आपण पाहतोय पोलादपूर संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय दौंड संघाला विनंती असेल आपण सलामीचे 2 फलंदाज आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे येणारे 30 चेंडू धावा बनवायचे 78 श्री अशोकदादा मोहिते यांचं मुख्य व्यासपीठावरती आगमन होतंय अगदी मनपूर्वक मनापासून त्यांचं अभिनंदन असेल आपण मुख्य व्यासपीठावरती बसून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे जय हनुमान नगर पोलादपूर संघाला विनंती असेल आपण अधिकचा वेळ न घेता मित्रांनो टीम मीटिंग न करता लगेच आपण क्षेत्ररक्षण लावा वारंवार आपल्याला विनंती केली जाते अंतिम दिवस आहे काल 7 वाजता आपण शेवटची मॅच खेळलो तरी कालच्या सत्रातली एक मॅच अजून पेंडिंग आहे आपल्याला विनंती नाही तर फायनल आपल्याला अगदी 1 ओव्हरची नाही तर 2 ओव्हरची खेळावी लागेल अधिकचा वेळ घेऊ नका टीम मीटिंग करू नका स्पीडअप करा
दौंड संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला बॅटिंग करण्यासाठी, अर्थातच स्ट्राईक वरती असेल रणजित, तर नॉन स्ट्राईक वाला आपण पाहतोय नागेश. अगदी सलामीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. येणारे 30 चेंडू धावा बनवायचे, 78 बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय अजिंक्य. अगदी फील्डचा जर आपण फील्ड जर विचार केलात ना, तर मिडवे विकेट आणि लॉंग ऑफला आपण फिल्डर पाहतोय. अगदी 2 फिल्डर कॅचिंग पोझिशनसाठी तयार ठेवलेत. अगदी मॅचला सुरुवात येते. बॉल क्रमांक पहिला रणजित निघालाय. स्ट्राईक वरती आपण पाहतोय असेल रणजित, बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय अजिंक्य. अजिंक्य निघालाय. स्ट्राईक वरती आहे रणजित. येणारे 30 चेंडू. बॉल क्रमांक पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला. यावेळेस मात्र आपण पाहतोय अतिरिक्त धावा येतात, एक्स्ट्रा बॉल, एक्स्ट्रा रन येते. एका धावेने स्कोर कार्ड पुढे सरकले जाते. पारगाव खंडाळा संघ आणि मोरबा पवारवाडी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे. अगदी मोरबा पवारवाडी संघाचे संघनायक या ठिकाणी उपलब्ध झाले आहेत. पारगाव खंडाळा संघाला अगदी वेळ खूप दिलाय, आपल्याला पेनल्टी बसेल मित्र, आपण लगेच यायचंय. यावेळेस अगदी फटका खेळला. बॉल हवेमध्ये उभा राहिला. फिल्डर बॉल खाली येतील. जर घ्यायचा प्रयत्न केला जाईल आणि धक्का क्रमांक असेल पहिला. रणजित आपण पाहतोय डगआउट मध्ये माघारी, अगदी जड पावल्यानं माघारी जातोय. अगदी बॉलला अतिरिक्त गती दिली होती आणि बॉल हवेमध्ये उभा राहिला. अगदी वाऱ्याच्या वेगानं बॉल थोडासा आतमध्ये आला आणि धक्का क्रमांक पहिला बसतोय. अर्थातच दौंड संघ रणजित बॅक टू पवेलियन. अशोक मामा मोहिते यांना विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी यायचे. अशोक मामा मोहिते, अगदी त्यांचं लक्ष्मीनगर आपण मॅच कडे जातोय. अगदी बॉल क्रमांक दुसरा असेल. यावेळेस अगदी पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न. इनसाइड आउट बॉल हवेमध्ये उभा राहिलाय. यावेळेस झेल पकडलाय. सलगचे 2 विकेट येत आहेत. अप्रतिम गोलंदाजी अजिंक्य आपण पाहतोय. मेन स्क्रीन वरती फिंगर रोल्स केले होते, बॅकअप द हँडचा वापर केला. बॉल हवेमध्ये उभ्या राहिला आणि विकेट क्रमांक येते दुसरी. अगदी निशांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. या इथं मध्ये थांबा, काय नाही होत त्याला. अगदी माझ्या कॅमेरामॅनला विनंती करतोय, आपण मुख्य व्यासपीठाकडे कॅमेरा करायचा. मान्यवरांच्या शुभ असते आपण टॉस करतोय. अशोक मोहिते यांच्या शुभ असते नाणेफेक आपण पाहतोय. पारगाव खंडा एका बाजूला असेल तर दुसऱ्या बाजूला मोरबा पवारवाडी या 2 संघामध्ये टॉस घेतला जातोय. अगदी आपण पाहतोय टॉसच्या आपल्यापर्यंत पोहोचतील. आपण मैदानाच्या आतमध्ये जातोय. अगदी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अप्रतिम चेंडू हाताळा. अगदी आपण पाहतोय एक्स्ट्रा बाउन्स दिला पंचांनी. यावेळेस मात्र पेनल्टी दिली, अर्थात जो वाईट चेंडू घोषित केलाय आणि 1 बाउन्सचा सुद्धा इशारा येतोय. अगदी अजिंक्यचा जर विचार केला ना, अगदी उंच आहे, चांगला रनअप आहे, अगदी वरून बॉल फेकला जातोय. त्यामुळे गती जर आपण पाहिलीत आणि बाउन्स जर पाहिलं ना, एक्स्ट्रा बाउन्स होतोय. याचाच फटका 2 फलंदाजांना बसला आणि 2 फलंदाज अगदी तंबूत माघारी परतले. यावेळेस आपण पाहतोय अगदी अंगावरती बॉल फेकला, इन स्विंग करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र डॉट बॉल येतोय. अशोक मामा मोहिते यांचा आपण सन्मान पाहतोय. आपल्या गावचे पोलीस अधिकारी यांच्या शुभ असते. अगदी माझ्या कॅमेरामॅनला विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठाकडे कॅमेरा करायचा आहे. अगदी मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी आपण पाहतोय. मेन स्क्रीनवरती आपण पाहतोय अशोक मामा मोहिते यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय.
अगदी आपण पाहतोय पहिला दुसरा चेंडू असेल यावेळेस सुद्धा अगदी अँगल क्रिएट केला जातो अजिंक्यच्याकडून की ज्या पद्धतीने जसप्रीत बुमराह बॉलिंग करतो ना अगदी शरीराच्या उजव्या हाताला अँगल क्रिएट केला जातो आणि आतल्या बाजूला बॉलची फेकी केली जाते आणि एकाच टप्प्यावरून आतल्या बाजूला आणि बाहेरच्या बाजूला बॉलची फेकी केली जातो अर्थात इन स्विंग आणि आउट स्विंग केला जातो अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय बॉल डॉट येतोय पुढील चेंडू असेल यावेळेस अगदी आपण पाहतोय इनसाइड आउट फटका खेळलाय त्या रिजन मध्ये फिल्डर आहेत अगदी मिस फिल्डिंग होते हा बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे अगदी या इनिंग मधला पहिला चौकार आपण पाहतोय अगदी आपण पाहतोय मयूर असेल स्ट्राईक वरती आणि पहिला फटका आपण त्याच्या बॅट मधून पाहतोय अगदी अप्रतिम फटकाला या बॉलच्या पाठीमागे 4 धावा आल्या अजिंक्य अगदी पहिलं शतक हातात पॉवर प्लेचं अप्रतिम शतक हातात महत्वाच्या 2 विकेट्स अगदी त्याने घेतल्यात अगदी पुढील चेंडू पाहतो याही वेळेस आपण पाहू शकता गती काय चेंडू हाताळला होता यावेळेस मात्र मिस फिल्डिंग होते पंचांचा इशारा येतोय अगदी 4 धावेसाठी या बॉलच्या पाठीमागे धावा एकूण 4 येतील अगदी मेन स्क्रीनवरती आपण पाहतोय अँगल क्रिएट केला अतिरिक्त उसळी दिली अप्रतिम झेल अगदी बॅटची एज लागली होती यावेळेस मात्र बॉल ट्रॅव्हल करतोय पाठीमागच्या रिजनमध्ये 4 धावा येतील अगदी एका शतकाचा खेळ समाप्त झालाय स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर धावा लागते 10 फलकावरती 11 गडी बाद होत आहेत 2 अगदी अपडेट केला जातोय स्कोर माफ करा 10 रन्स लागते स्कोर बोर्ड वरती अगदी पॉवर प्लेचं दुसरं शतक असेल स्वतःचं पहिलं आणि संघाचं दुसरं शतक हाताळण्यासाठी कल्पेश येतोय बॉलिंग मार्क वरती अगदी आपण पाहतोय अगदी ऑफसाईडला टार्गेट करण्याचा प्रयत्न यावेळेस बॉल अगदी बाहेर फेकला वाईट पंचांनी घोषित केला एक्स्ट्रा धाव येते अगदी सुरुवातीला पहिला चेंडू नागेश फेस करतोय अगदी संपूर्ण ओव्हर तो नॉन स्ट्राईक वरती होता महत्वाच्या 2 विकेट्स अगदी आयकॉनिक खेळाडू बाद केलेत अजिंक्यनं यावेळी स्ट्राईक वरती असेल नागेश नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा हिट करण्याचा प्रयत्न केला ऑफ साईडला हिट करण्याचा प्रयत्न केला अचूक टप्प्यावरती बॉल फेकला कल्पेशनं यावेळेस आपण पाहतोय अगदी डॉट बॉल येतोय कल्पेश आपण अगदी सुरुवातीला पाहिलं की एक ऑलराऊंडर कॅटेगरीतला खेळाडू बॅटिंग कडून जर आपण पाहिलेत ना तर अप्रतिम त्याने बॅटिंग केली सलगचे 2 षटकार आपण त्याच्या बॅटमधून पाहिले मात्र स्वस्तामध्ये तो परतला होता आता बॉलिंग मार्कवरती आपण त्याला पाहतोय यावेळी अगदी आपण पाहतो बॅट्समनने बॉल सोडून दिलाय अतिरिक्त गती लावली मात्र वाईड पंचांनी घोषित केलाय कारण जर आपण पाहिलं ना तर ऑफ साईडच्या खूप लांब बॉल फेकला जातोय हिटिंग झोन पासून लांब बॉल फेकला जातोय आणि नागेशला हे माहिती आहे नागेशने बॉल सोडून दिला अगदी वाईड बॉल येतोय अगदी एकच चेंडू आतापर्यंत झाला या शतकातील धावा लागते 10 फलकावरती 12 पुढील चेंडू याही वेळेस अगदी अचूक टप्प्यावरती बॉल फेकला जातोय प्रॉपर टेस्ट बॉलिंग आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अचूक टप्प्यावरती बॉल फेकला जातोय बॉलला गती दिली जाते आणि बाउन्स केला जातोय अतिरिक्त उसळी आणि वाऱ्याचा वेग आपण जर पाहिलात ना तर अगदी बॉल वाऱ्यानं आतमध्ये दाबला जातोय अगदी आपण पाहिलं तर अप्रतिम गोलंदाजी नेक्स्ट बॉल याही वेळेस अगदी क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न एका पायावरती गिरकी घेतली मात्र बॅट आणि बॉलचा कोणताही संबंध नाहीये अर्थातच डॉट बॉल येतोय लक्ष्मीनगर आयरे आपण आपला डिसिजन कळवायचं मित्रांनो लगेच या दरम्यान आपण पाहिलं तर नेक्स्ट बॉल असेल पुन्हा एकदा कल्पेश निघालाय याही वेळेस अगदी ऑफ साईडला हिट करण्याचा प्रयत्न अगदी पंच आपण पाहतोय अगदी उभे राहिले जागेवरती थोडंसं शफल आपण पाहतोय नक्की मैदानाच्या आतमध्ये यावेळेस मात्र पंचांनी अगदी आपण पाहिलं ना तर डॉट बॉल दिलाय पुढील चेंडू याही वेळेस आपण पाहतोय यावेळेस मात्र पंच आपण पाहतोय अगदी
पंचांचा इशारा, अगदी पंचांनी माफी मागितल्या वेळेस बॅटची एज. अगदी जर आहे ना रणजितचं खूप कौतुक, सॉरी नागेशचं खूप कौतुक असेल की ज्यावेळेस बॉलची फेकी गेली पंचांना वाटलं की कदाचित हा वाईट असेल, मात्र नागेश अगदी खेळाडूवृत्ती दाखवली. बॅट्समन पंचांनी आऊट द्यायच्या अगोदर क्रीज सोडलं होतं नागेशनं. खूप खूप नागेश तुझं अभिनंदन असेल, खेळाडूवृत्ती तुझ्याकडून पाहायला मिळाली. धक्का क्रमांक असेल तिसरा, धाव लागते धाव फलकावरती 12. न्यू बॅटर आपण पाहतोय ओमकार मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. ओमकार आपण पाहतोय स्ट्राईक वरती. अगदी कल्पेचा विचार केला तर अगदी महत्वाचं शतक खातोय पॉवर प्लेचा. अगदी आतापर्यंत त्यानं 2 धावा फक्त वाईडच्या दिलेत आणि विकेट मात्र 1 घेतले. नेक्स्ट बॉल असेल कल्पेचा. याही वेळेस अगदी बॅटची एज घेतली जाते आणि विकेट किपर आणि स्लिपच्या मध्ये बॉल जातोय, ट्रॅव्हल करतोय. या बॉलच्या पाठीमागे धावा येतील 4. अप्रतिम चेंडू हाताळला होता आणि यावेळेस बॅटची एज घेतली, स्ट्रॉंग एज होती आणि बॉलनं ट्रॅव्हल केलेले स्लिपच्या माध्यमाच्या बाजूने गेला हा बॉल. या बॉलच्या पाठीमागे धावा येत आहेत 4. शतकाची शतक संपतंय, अगदी शतकाची समाप्ती केली जाते. या शतकाच्या पाठीमागे जर आपण पाहिलं स्कोर कार्ड, धावा लागतात धाव फलकावरती 16, गडी बाद होत आहेत 3. लक्ष्मीनगर आयरे आपण आपला डिसिजन कळवायचा मित्रांनो. लक्ष्मीनगर आयरे आपला त्यांचा कॉल येतोय की प्रथम अगदी फलंदाजी करतील. मोरबा संघाला त्यांनी आमंत्रित केलं गोलंदाजी करण्यासाठी. अगदी मोरबा पवरवाडी संघाला विनंती असेल की आपण रेडी राहायचंय. अगदी मॅच संपल्या आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आपण पाहतोय अगदी शतक क्रमांक 3 असेल, वैयक्तिक 2रं शतक अजिंक्य बॉलिंग मार्क वरती पाहतोय. यावेळेस आपण पाहतोय काय गती प्राप्त केलंय. यावेळेस मात्र पंचांनी पाहतोय अगदी वाईड दिलाय. अगदी जर बॅट्समनची हाईट जर पाहिली ना, अगदी हाईटच्या वरून बॉल जातोय. अगदी आपण पाहिलं तर अगदी वाईड दिलाय पंचांनी. अगदी आपण पाहिलं ना, या बॉलच्या पाठीमागे नक्कीच एक्स्ट्रा धाव येते. अगदी आपण पाहतोय अगदी मिड विकेटला फटका केला, फिल्डर बॉल खाली येतील. 1 धाव कंप्लीट केले. एका धावेने स्कोर कार्ड पुढे सरकतोय. धाव लागतंय धाव फलकावरती 18. आपण पाहतोय अगदी इन्साइडरचा फटका केला. 1 बाउन्स सीमारेषेच्या बॉल पलीकडे जातोय. अप्रतिम फटका आपण पाहतोय. ओमकारच्या बॅट मधून आलेला खणखणीत असेल चौकार. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय अगदी अजिंक्यने बॉल पुढे सोडला होता. इनसाइड आउटचा फटका खेळला, एक्स्ट्रा कव्हर मधून फटका खेळला आणि 1 बाउन्स बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलच्या पाठीमागे धावा येतील 4. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर धाव लागतंय धाव फलकावरती 22. अगदी पुढील चेंडू असेल अजिंक्यचा. स्ट्राईक वरती आपण पाहतोय ओमकारला. याही वेळेस अगदी आपण पाहतोय अचूक टप्प्यावरती बॉल फेकला, गती प्राप्त केली, एक्स्ट्रा गती आपण पाहतोय आणि बॉल डॉट येतोय. अप्रतिम गोलंदाजी अजिंक्यच्या माध्यमातून.
अगदी अजिंक्यचा विचार आपण केलात ना तर आतापर्यंत अगदी 4 चेंडू त्याने हाताळलेत. यामधला एक चेंडू वाईट दिला, मात्र एक चौकार आलाय आणि एक धाव येते. अप्रतिम गोलंदाजी. याही वेळेस आपण पाहतोय अगदी एक्स्ट्रा बाउन्स पाहतोय, अगदी डोक्यावरून बॉल चाललाय. याही वेळेस पंचांचा इशारा आपण पाहतोय, वाईट साठी असेल, एक्स्ट्रा बाउन्स आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहतोय अगदी पॉइंटच्या दिशेने फटका केलेला आहे. हाही बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. अप्रतिम फटकेबाजी ओमकारच्या माध्यमातून आपण पाहतोय. अगदी हाही बॉल ऑफ साईडला फेकला होता, बॅटला अगदी ढकलली, फक्त पुश केला बॉल आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. अगदी मेन स्क्रीनवरती आपण पाहताय रिप्लेच्या माध्यमातून. अगदी आपण जर पाहिलं या शतकाचा विचार केला ना तर अगदी एक चेंडू अजून या शतकातील नक्कीच शेष असेल. या चौकारानंतर आपण जर स्कोर कार्ड पाहिले तर 27 धावा लागतात दहा फलकावरती. 27 धावा लागतात दहा फलकावरती. एक चेंडू या शतकाली शेष असेल. 27 धावा लागतात दहा फलकावरती. 27, 3 गडी बाद झालेत आणि या शतकातील एक चेंडू बाकी आहे. याही वेळेस आपण पाहतोय अगदी एक्स्ट्रा बाउन्स करायचा पत्र. व्यास मात्र पंचांनी आपण पाहतोय अगदी डिसिजन नो बॉलचा इशारा दिला पंचांनी. सलगचे 2 चेंडू एक्स्ट्रा बाउन्सचे वाईट दिले होते पंचांनी. यावेळेस पुन्हा एकदा तो प्रयत्न केला, हाही बॉल अगदी हाईटवरनं गेला. पंचांनी यावेळेस पनिश केले नो बॉलसाठी. अर्थातच यानंतरचा चेंडू असेल फ्री हिटचा. अगदी पुढील चेंडू फ्री हिटचा असेल. यावेळेस अगदी अतिरिक्त ताकद लावण्याचा प्रयत्न केला असेल. यावेळी पंचांचे हात जमिनीला समांतर होत आहेत. एक्स्ट्रा रन येते वाईटच्या माध्यमातून. अगदी रिव्ह्यू चेक केला जाईल. मुख्य पंच आपण पाहताय मेन स्क्रीनवरती यावेळेस चेक केला जाईल. रिव्ह्यू असेल वाईटसाठी. अगदी पंचांचा कॉल येत इट्स अ वाईट बॉल. हा वाईट चेंडू असेल. अगदी आपण पाहतोय पंचांनी डिसिजन दिला होता वाईटचा. अगदी अतिरिक्त गती लावण्याचा प्रयत्न केला. याही वेळेस अगदी वाईट जातोय. अगदी जर विचार केला ना 10 चेंडू आतापर्यंत अजिंक्यने टाकलेत या शतकामध्ये. अगदी त्यामध्ये 3 वाईट, एक नो बॉल दिलाय. नेक्स्ट बॉल. यावेळेस आपण पाहतोय अगदी ब्लॉक करण्याचा प्रयत्न. पाठीमागच्या रिजन मध्ये फिल्डर आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. शतकाची यावेळेस नक्कीच आपण पाहिलं तर पंचांचा कॉल येतो. शतकाची समाप्ती होते. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धाव लागतात दहा फलकावरती 30. येणारे चेंडू असतील 12. येणारे चेंडू असतील 12. धावा बनवायचे 48. अगदी स्वतःचं पहिलं आणि संघाचं 4थं शतक हाताळण्यासाठी सूरज असेल बॉलिंग मार्कवरती. स्ट्राईकवरती जर आपण पाहिलं तर ओमकार आहे. 30 धावा लागतात दहा फलकावरती. येणारे 12 चेंडू, धावा बनवायचे 48. चला स्पीडअप करायचं मित्रांनो, थोडीशी घाई करा.
पहिला चेंडू आपण पाहतोय इनसाइड आउटचा फटका केला, गॅप मध्ये बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. ओमकार काय बॅटिंग करतोय, अगदी 8 चेंडू फेस करताना 17 धावांवरती खेळतोय. अप्रतिम फटकेबाजी आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकता. ऑफ साईडला बॉल फेकला होता, ओव्हर पिचचा चेंडू होता, अगदी लेदर शॉट मैदानाच्या आतमध्ये पाहिलं, इनसाइड आउटचा फटका केला, गॅप मध्ये गेला आणि या बॉलच्या पाठीमागे 4 धावा येत आहेत. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर धाव लागतात धाव फलकावरती 34. येणारे 11 चेंडू शेष असतील, धावा बनवायचे 44. अगदी एका पहिल्या चेंडूचा खेळ आपण पाहिला, 4थं क्रमांकाचं शतक आणि पहिल्या चेंडूवरती 4 धावा येत आहेत. अगदी या शतकावर जर हल्ला चढवला ना तर ही मॅच अगदी आपण पाहतोय 2 संघासाठी बनू शकते. अगदी आपण पाहतोय अगदी क्रॉस बॅटरने खेळायचा पटका, यावेळेस मात्र अवकुट टप्प्याचा बॉल फेकला आणि बॉल अगदी आपण जर पाहिलात ना तर अगदी पहिल्या स्टंपाच्या बाजूने बॉल गेला. मात्र जर आपण गोलंदाजी पाहिलीत ना तर मोठा फटका खेळण्यासाठी रूम्स दिले जात नाहीयेत, स्टंप टू स्टंप बॉल फेकले जात आहेत, अंगावरती बॉल फेकले जात आहेत. अप्रतिम गोलंदाजी सूरज. अगदी दुसरा चेंडू हाताळताना अगदी पहिल्या चेंडूवर जरी चौकार आला ना तरी कमबॅक केलाय. पुढील चेंडू असेल, यावेळेस ही सुद्धा अगदी स्टंपला अटॅक करण्याचा प्रयत्न, बॉल अगदी पायावर जाऊन आदळतोय, मिस फिल्डिंग होते त्या रिजन मध्ये, एक धाव कंप्लीट केली जाते. स्ट्राईक वरती आपण जर पाहिलं ना तर अर्थातच मयूर येतोय स्ट्राईक वरती. मयूरचा जर विचार केला ना 5 चेंडू फेस करताना 9 धावांवरती खेळतोय. 35 धावा आपण पाहतोय धाव फलकावरती. अगदी बॉलिंगचा जर विचार केला सूरजनं आतापर्यंत 3 चेंडू हाताळले, त्यामध्ये 5 धावा खर्च केलेत. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय, लेफ्ट हँड बॉलर आहे. यावेळेस स्ट्राईक वरती आपण पाहतोय मयूर असेल, यावेळेस अगदी समोरच्या बाजूला बॉल फेकला, बॉलची उंची थोडीशी खाली राहिली. अगदी मयूर दाखवतोय की बॉलनं उसळी घेतली असती तर कदाचित बॅटला बॉल लागला असता. मात्र विकेट जर आपण पाहिली तर फ्रेश विकेट आहे, एखादा बॉल खाली राहतो तर काही बॉल अगदी अतिरिक्त उसळी आपण पाहतोय. अजिंक्यच्या शतकामध्ये पाहिलं तर अगदी बॅट्समनच्या खूप वरून बॉल फेकत होता तो, म्हणजे अतिरिक्त उसळी प्राप्त केली जाते. यावेळेस मात्र बॉल खाली राहिलाय. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा क्रॉस बॅटरने खेळण्याचा प्रयत्न, अगदी बॉल जर आपण पाहिलात ना शरीराच्या बाजूने गेला. यावेळेस मात्र पंचांनी डॉट बॉल दिलाय. 5 जर आपण पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय, 5च धावा खर्च केलेत सूरजनं. अगदी महत्वाचा शतक हाताळतोय, शतक क्रमांक असेल 4. अखेरचा चेंडू शेष असेल, स्ट्राईक वरती आपण पाहतोय मयूरला, धाव लागतात धाव फलकावरती 35. यावेळेस अगदी हिट करण्याचा प्रयत्न, इनसाइड आउटचा फटका, बॉल हवेमध्ये उभा राहिलाय, जेल टिपला जाईल. मयूरचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. अगदी मेन स्क्रीनवरती रिप्लेच्या माध्यमातून पाहतोय बॉल समोर फेकला होता, क्रॉस बॅटेड खेळला, बॉल हवेमध्ये डाऊन द ग्राउंड उभा राहिला आणि जेल कंप्लीट केलाय. अगदी शतकाची समाप्ती होते. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धाव लागतात धाव फलकावरती 35, गडी बाद होत आहेत 4. अगदी न्यू बॅटर आपण पाहतोय, अवी मैदानाच्या आतमध्ये दाखवले नो स्ट्राईक वरती. अगदी आपण पाहतोय अलंग द कार्पेट्स फटका खेळलाय. एक धाव या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न, एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. अगदी जर आपण पाहिलं ना अनिकेत आपण बॉलिंग मार्क वरती पाहतोय, अगदी शेवटचं शतक हाताळायला येतोय. पहिल्या चेंडूवरती एक धाव येते. अवी असेल स्ट्राईक वरती, यावेळेस आपण पाहतोय समोरच्या बाजूला बॉल फेकलाय, ऑफ साईडला टार्गेट करण्याचा प्रयत्न. श्री आतिश मांडवे यांचं या ठिकाणी आगमन होतं. अगदी मनपूर्वक मनापासून त्यांचं स्वागत असेल. त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय.
आकाश इलेक्ट्रॉनिकचे सर्वे सर्वा या मुख्य व्यासपीठावर त्यांचं आगमन होतंय. अगदी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय डॉट बॉल येतोय, अप्रतिम चेंडू हाताळला जातोय अनिकेतच्या माध्यमातून. अगदी 3 चेंडू आतापर्यंतची फेकी केली. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आले, सलगचे 2 चेंडू डॉट फेकलेत. अगदी जर आपण पाहिलं ना तर पोलादपूर संघ अगदी उंच खेळाडू आहेत, चांगलं शरीर आहे, अगदी वरून बॉल फेकतात, त्यामुळे बॉलला अतिरिक्त गती प्राप्त होते आणि एक्स्ट्रा बाउन्स मिळतोय. यावेळेस मात्र पंचांनी वाईट घोषित केलेला एक्स्ट्रा रन येते. कॅमेरामॅनला माझी विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती कॅमेरा घ्यायचा आहे. आकाश इलेक्ट्रॉनिकचे सर्वे सर्वा श्री आतिश मांडवे सरांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. खूप खूप आभार असतील, मनपूर्वक आभार असतील. अगदी या बॉलच्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर पंचांचा इशारा येतोय. अगदी 4 धावा या बॉलच्या पाठीमागे येत आहेत. नक्कीच अपडेट केलं जाईल बाईकच्या माध्यमातून या 4 धावा येत आहेत. अगदी अनिकेत असेल, अजिंक्य असेल, कल्पेश असेल, या तिघांनी जर आपण पाहिलं ना उंच खेळाडू आहेत आणि अतिरिक्त गती लावली जाते. पाठीमागं वारंवार विकेट किपर बीट होत आहेत आणि जर आपण पाहिलं ना बाईकच्या माध्यमातून खूप धावा येत आहेत. अशोक मामा मोहिते यांचा सुद्धा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती पाहतोय. अगदी मनपूर्वक मनापासून आपलं स्वागत असेल. श्री विजय पवार या सरांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्यांचा सुद्धा मनपूर्वक अभिनंदन असेल. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय. यावेळेस अगदी लेग साईडला हिट केलाय चेंडू मिड विकेटला. अजिंक्य त्या रिजन मध्ये आहे. अगदी बॉल अडवला जातोय. अगदी षटकाची समाप्ती होते. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आपण पाहिलं तर 41 धावा लागतात त्या फलकावरती. अर्थातच ही मॅच जर आपण पाहिलीत ना